देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोठी गर्दी सध्या झालेली आहे। एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, मोठं भव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, आजचा दिवस किती महत्त्वाचा नवी मुंबईकरांना? दोन शहरांमध्ये विमानतळं होत आहेत आणि संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव लौकिक होतोय असं वाटतंय? मला वाटतं फक्त नवी मुंबईकरता नाही, महाराष्ट्राकरिता हे एअरपोर्ट एक गेम चेंजर ठरणार आहे। काही महिन्यांपूर्वी ज्या वेळेला नीती आयोगाने महाराष्ट्राच्या इकॉनॉमीच्या संदर्भात एक बैठक घेतली होती, तेव्हा त्यांनी अशी त्यावेळेला एक सूचना केली होती की फक्त नवी मुंबई आणि MMR रिजन आपल्याला जवळपास 1.5 ट्रिलियनची इकॉनॉमी आपल्याला जनरेट करून देऊ शकतो आणि ते नवी मुंबई एअरपोर्ट त्याच्याकरता अतिशय महत्त्वाचं केंद्रबिंदू ठरणार आहे। अतिशय चांगले विजन ठेवून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा एअरपोर्ट करायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं महाराष्ट्राकरिता हे गेम चेंजर असणार आहे। आर्थिकदृष्ट्याने ह्या एअरपोर्टमुळे महाराष्ट्र अजून प्रबळ होणार आहे, अजून मजबूत होणार आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आज संपूर्ण देशाची आहे, त्याच्यामध्ये आता नवी मुंबईची देखील जोड होणार आहे। त्या सगळ्या दृष्टीने आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। नक्कीच, पण आपण पाहतोय की दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं। काही बॅनर असे पण दिसत आहेत भाजपनेच लावलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नवी मुंबईचं, पण अधिकृतरित्या घोषणा अद्यापही झालेली नाही आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सकारात्मक आहे असं समजतं आहे, मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहे, त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे, पण मग होत का नाही हा देखील प्रश्न आहे आणि नवी मुंबईकर वाट पाहत आहेत, इथली सगळी स्थानिक जनता जी वाट पाहते। नक्कीच कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना आहे, ती आमची देखील भावना आहे। राज्य सरकारने तसा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। आज पहिल्या टर्मिनलचं आणि एका रनवेचं उद्घाटन आहे। माझा विश्वास आहे की आमचं सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेईल आणि जनतेच्या भावना हे नक्कीच आमचं सरकार म्हणजे आमचं केंद्र सरकार हे विचारात घेईल। दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील त्यांनी TV9शी बोलताना असं म्हटलेलं आहे की जर उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही सरकारनं तर मग आम्ही पुढची भूमिका ठरवू, थेट इशाराच दिला आहे। सरकार काही भूमिका घेणार यावर असं वाटतं? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सर्वसामान्यांची भावना आहे, त्यांच्या दिबा पाटील साहेबांच्या कुटुंबियांची भावना असणं साहजिकच आहे, त्यासोबतच संपूर्ण समाज बांधवांची देखील ती भावना आहे आणि आम्हा सर्वांची ती भावना नक्कीच आहे आणि ती जी मागणी आम्ही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली आहे नक्कीच केंद्र सरकार मान्य करेल असा आमचा विश्वास आहे। विजय वडेट्टीवार आहेत, विरोधी पक्षाचे माजी नेतेसुद्धा राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते, ते म्हणतात की अर्धवट राहिलेल्या विमानतळाचं कुठेतरी मोदींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं जातं आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ हा घाट घातला गेला आहे। हो, आता कुठल्या निवडणुका राहिल्या? आता विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभा झाली, तुम्हाला जनतेने नाकारलं आणि आज एक रनवे चालू होतोय, एक टर्मिनल चालू होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शेवटी एअरपोर्ट चालू होणार आहे आणि त्याला काय अजून 10 वर्ष लागणार नाही आहेत काँग्रेस सरकारसारखं। म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या सरकार त्यांचं सरकार असताना एखादी मेट्रो लाईन म्हणजे 4 स्टेशनची लाईन त्यांनी ओपन केली आणि त्याच्यावरती अख्खे 4 वर्षाची निवडणूक त्यांनी चालवली, असा आमचा कारभार नाही आहे। आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या एअरपोर्टचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन पण देखील तेच करतायत। म्हणून मला वाटतं आजचा दिवस हा आपण स्वीकारलं पाहिजे, विरोधकांनी देखील स्वीकारलं पाहिजे की नवी मुंबईचं एअरपोर्ट हे महाराष्ट्राकरिता आर्थिकदृष्ट्या एक गेम चेंजर ठरणार आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची देशाची आर्थिक राजधानी असताना आता नवी मुंबई देखील त्याच्यामध्ये नक्कीच भर घालेल या एअरपोर्टच्या ओपनिंगमुळे। नक्कीच ह्या विमानतळामुळे कुणाकुणाला फायदा होईल? म्हणजे जसं मुंबईला पुण्याची कनेक्ट करताना आणि त्यासोबतच रायगडची कनेक्ट करताना अत्यंत सुविधाजनक हे विमानतळ ठरणार आहे असं बोललं जातं आहे, त्यामुळे या संपूर्ण परिघाचा देखील तितकाच विकास होईल, रायगड प्राधिकरणाचा देखील विकास होईल। 100% होणार ना। नवी मुंबईच्या एअरपोर्टपासून आता आमचं कोकण बघायला गेलं तर अतिशय जवळ आलं। भविष्याची जी प्लॅनिंग आहे, ह्या नवी मुंबई एअरपोर्टला वाढवण बंदराचं देखील कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे। म्हणजे आशिया खंडातलं सर्वात मोठं असलेलं आपलं बंदर जे उभं राहतं आहे त्याला हा एअरपोर्ट जोडला आहे, जो नंतर समृद्धीला जो रस्ता जोडला जाणार आहे तोच नंतर मग कोकणाकडे तो हा रस्ता म्हणजे गोव्यापर्यंत हा रस्ता जोडला जाणार आहे। पूर्ण कनेक्टिव्हिटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या एअरपोर्टपर्यंत कोणीही
म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज म्हणा पूर्ण डेव्हलपमेंट करून हा एअरपोर्ट इथे प्लॅन केला गेलेला आहे, ज्याच्यामुळे लॉजिस्टिकला देखील मोठा फायदा होणार आहे. फक्त नवी मुंबईच्या आसपासचा परिसर नाही, ह्याच्यामुळे वाढवान असेल, समृद्धीमुळे नागपूर असेल, ह्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे ना. आणि म्हणून मला वाटतं जगामधला सर्वात मोठा एअरपोर्ट हा जर का नवी मुंबईमध्ये होत असताना आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच्यावरती पण जर का विरोधक टीका करत असतील तर खरोखर दुर्दैव आहे. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे योगेश कदम यांनी आणि थेट सांगितलं या विमानतळामुळे रायगड, कोकण आणि त्यासोबतच पुणे हे एकमेकांच्या आणखी जास्त जवळ येतील आणि या विकासामुळे उद्योगाची आणि विकासाची नवी उड्डाणं नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून सरकार भरारी घेताना पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन योगेश कदमचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.